Hello students. In the last lecture, we have seen the different points from the chapter, that is the e-commerce and e-governance. So we have seen the points such as the modes of payment. After that one, we have seen the form of the e-commerce such as a mobile commerce and a social commerce. After that one, we have seen the technologies which are used in the e-commerce. Okay, that is the EDI, electronic data interchange. Okay, so in today's lecture we are going to see the points such as e-governance, then advantages of e-governance, and then last we will see the point as the types of e-governance. Okay, so let's start these points. Here is our first point, e-governance. So first we will see the definition of the e-governance. It signifies the implementation of information technology in the government processes and functions so as to cause simple, moral and accountable and transparent governance. आता ई-गव्हर्नन्स म्हणजेच काय की आपलं जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ही यूज करून गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये किंवा गव्हर्नमेंटचे जे काही प्रोसेसेस असतात किंवा ज्या काही पर्टिक्युलर सर्व्हिसेस असतात, तर या सर्व्हिसेससाठी एक आय टी यूज करून ते जे काही पर्टिक्युलर त्यांच्या सर्व्हिसेस असतील किंवा ते त्यांचं जे काही प्रॉडक्ट असेल, त्यांची ॲक्टिव्हिटी असेल ती इम्प्लिमेंट करणे म्हणजेच काय, ई गव्हर्नन्स. द बेसिक पर्पज ऑफ ई गव्हर्नन्स इज टू सिम्प्लिफाय द प्रोसेसेस फॉर ऑल, दॅट इज द गव्हर्नमेंट, सिटीजन्स, बिझनेस एक्सेट्रा. आता याच्यामध्ये ई गव्हर्नन्स जेव्हा इम्प्लिमेंट केलं गेलं तर त्याचा बेसिक पर्पज काय होता की ज्या काही प्रोसेसेस परफॉर्म केल्या जातात विथ दी गव्हर्मेंट फॉर परफॉर्मिंग दी पर्टिक्युलर टाईप ऑफ गव्हर्मेंट ॲक्टिव्हिटी, मग त्याच्यामध्ये गव्हर्मेंट इन्व्हॉल्व असणार आहे ऑब्वियसली, त्यानंतर सिटीजन्स असतात आणि वेगवेगळे बिझनेसेस असतात. तर ह्यांना गव्हर्मेंट प्रोसेसेस ज्या काही किंवा गव्हर्मेंटच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या ॲक्सेस करताना, त्या यूज करताना ती जी काही प्रोसेस आहे तर ती सिम्पल होण्यासाठी म्हणून ई गव्हर्नन्स स्टार्ट केलं गेलं. मग आता याच्यामध्ये ॲट दी नॅशनल, स्टेट अँड लोकल लेवल्स, मग ते नॅशनल लेवलवरती असेल किंवा स्टेट लेवलवरती असेल किंवा लोकल लेवलवरती असेल. हेन्स ई गव्हर्नन्स डिलिव्हर्स स्मार्ट गव्हर्नमेंट. आता याच्यामध्ये स्मार्टचं फुल फॉर्म त्यांनी सांगितलं आहे बघा. एस फॉर सिम्पल, एम फॉर मोरल, ए फॉर ॲक्सेसिबल, आर फॉर रिस्पॉन्सिव्ह, टी फॉर ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट. आता ह्याच्यामध्ये ही लाईन अंडरलाईन करायची, ई गव्हर्नन्स डिलिव्हर्स स्मार्ट गव्हर्नमेंट, आणि याच्यामध्ये स्मार्टचा जो काही फुल फॉर्म आहे तो लक्षात ठेवा, एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ ई गव्हर्नन्स. आता ई गव्हर्नन्स स्टार्ट केलं गेलं बरोबर आहे, पण त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, वी विल सी इट वन बाय वन. रिड्यूस्ड करप्शन. ऑब्वियसली ई गव्हर्नन्स ही टोटली इलेक्ट्रॉनिक प्रोसेस आहे. मग त्याच्यामध्ये आता आधी कसं केलं जायचं की सपोज तुम्हाला काही गव्हर्मेंटकडे काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जावं लागतं. त्याचबरोबर ते जे पर्टिक्युलर तिथं ऑफिसर्स असतात किंवा पर्सन असतात तर त्यांना जर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर त्यांना काही एक्स्ट्रा पैसे वगैरे द्यायला लागतात, किंवा सपोज जरी ॲक्च्युअल त्या प्रोसेसचा खर्च जरी कमी असला तर तरीसुद्धा तुमच्याकडून काही एक्स्ट्रा पैसे घेतले जातात. मग इथं सगळं करप्शन घडत असतं. मग अशा वेळेला जेव्हा ई गव्हर्नन्स चालू केलं गेलं तर ई गव्हर्नन्स ऑब्वियसली टोटली ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिकली त्या सगळ्या प्रोसेसेस परफॉर्म केल्या जातात. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे काय होणार आहे की करप्शन जे आहे ते ऑब्वियसली रिड्यूस केलं जातं किंवा कमी होतं. देन सेकंड ॲडव्हान्टेज इज हाय ट्रान्सपरन्सी. ऑब्वियसली सगळं इलेक्ट्रॉनिकली तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ते त्या डिव्हाइसवरती पर्टिक्युलर दिसत असणार आहे की तुम्ही जे काही एखाद्या सपोज डॉक्युमेंटसाठी वगैरे अप्लाय केलेलं आहात
तर त्याची प्रोसेस कुठंपर्यंत आलेली आहे किंवा काय काय त्या प्रोसेसमध्ये घडत आहे हे तुम्हाला त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकता. सो दिस इज द हाय ट्रान्सपरन्सी. देन नेक्स्ट इज अ इन्क्रीज्ड कन्व्हिनियन्स. आता याच्यामध्ये ऑब्वियसली जे काही किंवा जो काही कन्व्हिनियन्सचा पार्ट असेल तो सुद्धा इन्क्रीज केला जातो. देन नेक्स्ट इज अ डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट्स. आता ह्याच्यामध्ये ज्या काही एंटिटीज किंवा ज्या काही व्यक्ती त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये इन्वॉल्व केल्या जातात, तर ह्यांचं पार्टिसिपेशन हे डिरेक्टली होत असणार आहे विथ द यूज ऑफ अ ई गव्हर्नन्स. देन नेक्स्ट इज अ रिडक्शन इन अ ओव्हरऑल कॉस्ट. सो ऑब्वियसली जो काही खर्च असणार आहे त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीचा, तर तो सुद्धा रिड्यूस केला जातो. अँड द लास्ट ॲडव्हान्टेज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज एक्सपांडेड रीच ऑफ अ गव्हर्नमेंट. सो ई गव्हर्नन्स असल्यामुळं किंवा ई गव्हर्नन्स चालू केल्यामुळं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय झाला की जे काही गव्हर्नमेंट किंवा जी आपलं गव्हर्नमेंट आहे ते बऱ्याच म्हणजे खूप लोकांपर्यंत त्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस असतील किंवा त्यांनी जे काही फॅसिलिटी अवेलेबल करून देणार असतील, तर हे सगळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. देन नेक्स्ट पॉईंट इज अ टाईप्स ऑफ ई गव्हर्नन्स. आता ह्याच्यामध्ये आपण टाईप्स बघूया वन बाय वन. ई गव्हर्नन्स इज ऑफ 4 टाईप्स डिपेंडिंग ऑन द स्पेसिफिक टाईप ऑफ अ सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये ई गव्हर्नन्सचे सुद्धा 4 टाईप्स केलेले आहेत आणि 4 टाईप्स हे कशावरती डिपेंड्स आहेत की ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्यांच्या टाईप्सनुसार ई गव्हर्नन्सचे 4 टाईप्स दिले गेले आहेत. सो फर्स्ट इज अ गव्हर्नमेंट टू सिटीजन, that is G2C. Second one is a government to business, that is G2B. Next is a government to government, that is G2G. And the last one is a government to employee, that is G2E. Okay, so these are the types of the e-governance. We will see these types one by one. So first type of e-governance is a government to citizen. The government to citizen refers to the government services which enables citizen to get access to wide variety of public services. आता याच्यामध्ये ज्या काही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस असतील ज्या सिटिझनसाठी असणार आहेत, ओके, तर ह्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत ह्या कुठल्या टाईपमध्ये येणार आहेत, गव्हर्नमेंट टू सिटिझन. मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉल अंडर G2C. तर आता याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही सर्व्हिसेस असतील किंवा ज्या काही फॅसिलिटीज असतील गव्हर्नमेंटकडून प्रोव्हाइड केल्या जातात ह्या सगळ्या मोस्टली G2C ह्या टाईपमध्ये येतात. It helps the ordinary people to reduce the time and the cost to conduct a transaction. तर ह्या सर्व्हिसमुळं किंवा ह्या टाईपमुळं काय झालेलं आहे की जे ऑर्डिनरी पीपल आहेत ते त्यांना जे काही ट्रान्झॅक्शन परफॉर्म करायचे असतील किंवा त्यांना ज्या काही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या असतील तर त्याच्यासाठी लागणारा वेळ त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारा पैसा असेल तो कमी लागतो त्यांना. अ सिटिझन कॅन हॅव ॲक्सेस टू द सर्व्हिसेस एनी टाईम फ्रॉम एनिवेअर. ऑब्वियसली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असणार आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या ऑनलाईन परफॉर्म केल्या जातात. त्यामुळं सिटिझन जे आहे ते कधीही कुठूनही त्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ॲक्सेस करू शकतात. Furthermore, many services like license renewal and paying tax are essential in a G2C. It also focuses on a geographical land barriers. आता याच्यामध्ये G2C याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता की एखादं लायसन रिन्यू करायचं असेल
किंवा टॅक्स वगैरे पे करायचे असतील तर ह्या सर्व्हिसेस सगळ्या कशामध्ये येणार आहेत, गव्हर्मेंट टू सिटीजन ह्या टाईपमध्ये. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाईप, दॅट इज द गव्हर्मेंट टू सिटीजन. Then next type is a government to business. The government to business is an exchange of services between government and a business organizations. G2B provides access to the relevant form needed to comply. The G2B also consists of many services exchanged between business sectors and a government. आता याच्यामध्ये G2B गव्हर्मेंट टू बिझनेस आहे, त्यामुळे ऑब्वियसली ज्या काही सर्व्हिसेस असणार आहेत किंवा एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस हे सगळं कोणामध्ये असणार आहे, गव्हर्मेंट आणि सेकंड वन इज अ बिझनेस ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा काही सर्व्हिसेस आहेत की ज्या ह्या दोन एंटिटीजमध्ये एक्सचेंज केल्या जातात. इट एम्स ॲट इलिमिनेटिंग पेपरवर्क, saving time, cost, and establish transparency in the business environment while interacting with the government. आता याच्यामध्ये ऑब्वियसली जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक फॉर्म यूज करतो किंवा पर्टिक्युलर ई कॉमर्स यूज करतो तेव्हा सगळ्यात मोठं एम काय आहे ई कॉमर्सचं, की पेपरवर्क जे आहे ते रिड्यूस करणं, त्याचबरोबर टाईम रिड्यूस करणं किंवा टाईम जो असेल तो सेव्ह करणं आणि त्याचबरोबर कॉस्टसुद्धा सेव्ह करणं. आणि ह्या सगळ्यामुळे किंवा ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात इन ई कॉमर्स, तर ह्या ई कॉमर्सच्या सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सपरन्सी ही खूप महत्त्वाची आहे. तर हे जे सगळं आहे हे विथ द ट्रान्सफर एस्टॅब्लिश करण्यासाठी त्या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये ई कॉमर्स हे खूप मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. आणि जेव्हा गव्हर्मेंटबरोबर इंटरॅक्ट करत असतात पर्टिक्युलर बिझनेस एंटिटीज असतील किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असेल किंवा त्याचबरोबर काही गव्हर्मेंटच्या प्रोसेसेस असतील किंवा काही गव्हर्मेंट काही ट्रान्झॅक्शन करणार असेल बिझनेस ऑर्गनायझेशन बरोबर, तर ते सुद्धा खूप इझिली केलं जाऊ शकतं. आणि ह्या सगळ्यामुळे जे ॲक्च्युअल एम आहे G2B ह्या टाईपचं ते खूप छान पद्धतीनं एक्झिक्यूट केलं जातं. ओके, सो दिस इज द टाईप दॅट इज द गव्हर्मेंट टू बिझनेस. देन नेक्स्ट इज अ गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट. The government to government refers to the interaction between different government departments, organization and agencies. आता याच्यामध्येच गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट म्हणजेच काय की सपोज जसं की आता आपण म्हणतो की केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यानंतर पर्टिक्युलर जिल्हाधिकारी वगैरे. आता आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आता तुम्हाला बरेचसे हे वर्ड्स माहिती झाले असतील. तर आता ह्याच्यामध्ये त्यांच्यात काही कम्युनिकेशन होत असतं किंवा काही ट्रान्झॅक्शन्स होत असतात इन्फॉर्मेशनचे किंवा पर्टिक्युलर सर्व्हिसेसचं. तर हे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन किंवा जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहे तर हे सगळं ट्रान्झॅक्शन गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट असतं. म्हणजेच काय की गव्हर्मेंट म्हणजे काय फक्त असं एकच गव्हर्मेंट असणार आहे का, नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे सब डिपार्टमेंट्स असतात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीज असतात किंवा काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वगैरे त्यांनी एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला असेल किंवा पर्टिक्युलर काय म्हणू शकतो आपण एजन्सी असेल तर त्यांना ते वेगवेगळे त्यांनी काम दिलेलं असू शकतं. मग ह्यांच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहे किंवा ज्या काही सर्व्हिसेस एक्सचेंज केल्या जाणार आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेस कशामध्ये येणार आहेत, गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट. In G2G, government agencies can share the same database using online communication. मग आता याच्यामध्ये ऑब्वियसली जेव्हा त्यांनी ट्रान्झॅक्शन करत असतात किंवा एखादी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असतात तर तेव्हा
एक पर्टिक्युलर डेटाबेस यूज केला जातो. डेटाबेस म्हणजेच काय, ऑब्वियसली आपण म्हणतो की एखादी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली आहे एक वेल फॉर्मॅटमध्ये किंवा कन्स्ट्रक्टेड फॉर्मॅटमध्ये, तर त्याला आपण डेटाबेस म्हणतो. मग हा डेटाबेस किंवा हीच इन्फॉर्मेशन त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून यूज केली जाते. द गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स कॅन वर्क टुगेदर. मग ऑब्वियसली एखादं गव्हर्मेंट जेव्हा चालवायचं आहे तेव्हा त्याच्यातले वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट्स आहेत ते सगळे डिपार्टमेंट्स मिळून काम करतात. इन कन्क्ल्युजन, G2G सर्व्हिसेस कॅन बी ॲट द लोकल लेवल ऑर द इंटरनॅशनल लेवल. मग ह्या सगळ्याचंच कन्क्ल्युजन काय आहे की G2G ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत या ऑब्वियसली लोकल लेवलवरती त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलवरती परफॉर्म केल्या जातात. लाईकवाईज इट प्रोव्हाइड्स सेफ अँड सेक्युअर इंटर रिलेशनशिप बिटवीन द डोमेस्टिक ऑर अ फॉरेन गव्हर्मेंट. ऑब्वियसली ह्याच्यामध्ये G2G या टाईपमुळे काय केलं जातं की ज्या गव्हर्मेंट टू गव्हर्मेंटमधल्या ज्या काही रिलेशनशिप असतील त्या मेंटेन केल्या जातात. त्याचबरोबर त्या सेफली आणि सेक्युअरली प्रोव्हाइड करण्याचं काम हे G2G या टाईपकडून केलं जातं. ओके. Then here is the last type of the e-governance, that is the government to employee. The government to employee is the internal part of a G2G sector. Furthermore, G2E aims to bring employees together and improvise knowledge sharing. आता ह्याच्यामध्ये G2E गव्हर्मेंट टू एम्प्लॉई ऑब्वियसली त्या पर्टिक्युलर गव्हर्मेंटमध्ये जेवढे काही एम्प्लॉईज असणार आहे, जेवढे काही पर्सन असणार आहे, तर ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे G2E कडून केलं जातं. त्याचबरोबर काही इन्फॉर्मेशन वगैरे शेअर करायची असेल तर तीसुद्धा G2E ह्या टाईपमध्ये केली जाते. सिमिलरली G2E प्रोव्हाइड्स ऑनलाईन फॅसिलिटीज टू द एम्प्लॉईज लाईक अप्लाइंग फॉर दी लीव, रिव्ह्यूइंग सॅलरी, पेमेंट रेकॉर्ड, चेकिंग द बॅलन्स ऑफ द हॉलिडेज. सगळ्या एम्प्लॉईजना एकत्र आणण्याचं तर काम ह्या टाईपकडून केलं जातं. त्याचबरोबर सपोज एक एम्प्लॉईला एखादी इन्फॉर्मेशन जर बघायची असेल, लाईक म्हणजे लीवसाठी वगैरे अप्लाय करायचं असेल किंवा आपली सॅलरीचं वगैरे त्याला रेकॉर्ड बघायचं असेल, त्याचबरोबर किती हॉलिडेज राहिलेत वगैरे हे जर चेक करायचं असेल, तर विथ दिस टाईप द एम्प्लॉई कॅन व्ह्यू इट व्हेरी इझिली. द G2E सेक्टर प्रोव्हाइड्स ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. मग G2E यांच्याकडून काय केलं जातं, ह्युमन रिसोर्स जे काही ट्रेनिंग असेल किंवा डेव्हलपमेंट असेल त्याचीसुद्धा सर्व्हिस G2E कडून प्रोव्हाइड केली जाते. सो G2E is also relationship between employee, government institute and their management. Some effective examples of a successful implementation of a e-governance projects are e-Mitra project, e-Seva, CET. आता याच्यामध्येच एक्झाम्पल्स आपण G2Eचे बघू शकतो की वेगवेगळ्या स्टेटकडून त्यांचे एखादे पर्टिक्युलर प्रोजेक्टसुद्धा त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. सो राजस्थानमध्ये ई-मित्र प्रोजेक्ट म्हणून आहे, ई-सेवा प्रोजेक्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्याचबरोबर CET म्हणजे काही सपोज गव्हर्मेंटच्या जॉब्स वगैरे असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल किंवा इलिजिबल ठरायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला CET वगैरे द्यावी लागते त्या पर्टिक्युलर फील्डची. जसं की टीचरसाठी वगैरे असतात किंवा एखादी गव्हर्मेंटची वेगवेगळ्या पोस्ट असतात तर त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सुद्धा त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात. तर ह्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत किंवा हे जे आपण काय म्हणू शकतो ह्यांचे गव्हर्मेंटकडून हे प्रोजेक्ट डेव्हलप केले गेलेले आहेत जे की एम्प्लॉईजसाठी आहेत. ओके. सो टुडे वी हॅव सीन दिस पॉईंट्स such as e-governance. After that one we have seen the advantages of e-governance and types of the e-governance. Okay, so the
remaining points we will see it in the next lecture. These 3 points are also very important, and just remember these types of the e-governance. It can be asked for the 2 marks for answer the following questions, and for the objective type question also these all points are very important. Thank you.